मुक्तेच्या कमरेला मिठी मारून मुक्तानं टाहो फोडलेला आहे आणि मुक्ता रडत आहे, आई आई कंटाळलीस आम्हाला? आम्ही कधी तक्रार केली नव्हती तुझ्याकडं की आई आमचा छळ होऊ लागलेला आहे, हे लोक आम्हाला त्रास देत आहेत. आई आई आम्ही कसं जगायचं सांग, आई आम्ही कसं जगायचं? तू न सांगता आम्हाला झोपेत टाकून का निघून गेलीस? कुणाला आई म्हणून हाक मारायची? आम्ही आजारी पडलो तर कोण आमच्या उशाला बसणार? कोण आमची विचारपूस करणार? आई काय म्हणते मुक्ता मंडळी? तुझ्या प्रीतीचे स्वप्न पडले, उचक्याचे ते काहूर उठले, आई दिसेना घरी ना दारी, आई दिसेना घरी ना दारी, आस कशी धरणार? मावळला आधार आईचा, मावळला आधार आईचा, मावळला आधार. आई विना भिकारी, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा जरी स्वामी झाला, पण मात्र प्रेम पितृ छाया ही नसेल तर त्याच्यापेक्षा भिकारी, त्याच्यापेक्षा दुर्भागी, त्याच्यासारखा फुटक्या नशिबाचा या जगाच्या पाठीवर, या आभाळाच्या खाली दुसरा कुणी नाही मंडळी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. हे दुःख या चारी भावंडांच्या समोर वाकून गेली ही लेकरं. एकमेकांनी एकमेकाला सावरलं. निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होतेच. आपल्या तिन्ही भावंडांना बरोबर घेऊन निवृत्तीनाथ पुन्हा सिद्ध बेटावर आलेले आहेत. माझ्या माता पित्यानो, आपल्या माता पित्याला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. आपल्या आई वडिलांनी आत्महत्या केली. आता तरी आपला छळ थांबेल, आपल्या मुंजी होतील, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल. 2-3 महिन्याचा कालावधी निघून गेला. दीपवाळी आली आणि या छोट्याशा मुक्ताला वाटलं आई घरात नाही. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या ज्ञान दादाला, माझ्या सोपानाला मांडे करावेत या सणाच्या निमित्तानं. आणि मांड्याचं खापर मागण्यासाठी ही छोटीशी मुक्ता आळंदीमध्ये कुंभारवाड्यात आलेली आहे. सकाळची वेळ, कुंभारीन सडा टाकत होती. कुंभारणीला मुक्ता जाऊन भेटली. मावशी, आमची आई आणि बाबा घरी नाहीत, तुम्हाला माहित आहे. पहिली दीपवाळी आहे. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या ज्ञान दादाला, माझ्या सोपान दादाला मी मांडे करणार आहे. मला मांड्याचं खापर द्याल? देते हा मुक्ते. बस त्या दगडावर. अंगणामध्ये एका दगडावर मुक्ताला बसवलं. माझ्या हातातलं काम झालं की तुला मांड्याचं खापर देते. तेवढ्यात 5-10 मिनिटात विसोबा पंडित पंत्या नेण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये आलेला आहे. अंगणात आल्याबरोबर त्या दगडावर बसलेल्या मुक्ताकडे पाहिलं आणि त्या कुंभारणीला विचारलं, कोण ग ही? ज्ञानाची बहीण, विठ्ठल पंतांची मुलगी.
मुक्ता तिचं नाव. त्या संन्याशाची कार्टी सकाळीच थोबाडा दाखवायला आळंदीत. कशासाठी आलेस मुक्ते? काय काम काढलंस? मांड्याचं खापर मागायला आली. काका, तिची आई तिचे बाप त्यांनी आत्महत्या केली. पहिली दिपवाळी आहे, भावंडांना मांडे करून खाऊ घालावेत. मांड्याचं खापर मागायला आलेली आहे. खबरदार, यांना मांड्याचं खापर दिसेल तर तुलाही यांच्यासारखं आळंदी सोडून निघून जावं लागेल. विसोबा पंडिताच्या मुखातले जळजळीत शब्द कुंभारणीला दरदरून घाम आला. आणि या कुंभारणीला दटावत दगडावर बसलेल्या मुक्ताच्या जवळ विसोबा पंडित आलेला आहे आणि कडाल दिशी मुक्ताच्या गालात ठेवून दिली. चोचले करतात संन्याशाची कार्टी. मांडे खवसे वाटतात यांना. आणि मुक्ताच्या वेणीला धरलं आणि फरफटत आणलं वेशीपर्यंत आणि धक्के मारून बाहेर काढलं. पुन्हा वेशीच्या आत पाय ठेवशील तर माझ्याची गाठ आहे. छोटीशी मुक्ता थरथर थरथर कापायला लागली. नाही काका, नाही येणार आळंदीमध्ये, नाही येणार वेशीच्या आत. रडत हुंदके देत सिद्ध बेटावर मुक्ता आलेली आहे. ज्ञानोबाराया फुलझाडांना पाणी घालत आहेत. पाणी घालत असताना मुक्ताचा रडत्याला आवाज ऐकला. हातातली झारी खाली ठेवली आणि ज्ञानानं समोर पाहिलं तर मुक्ता हुंदके देत रडत. आई जशी पळत येते तशी ज्ञान राजा, हा ज्ञान दादा पळत आला आणि मुक्ताला हृदयाशी धरलं. मुक्ते, कुठे गेली होतीस आणि मला न सांगता? दादा, मांड्याचं खापर मागण्यासाठी कुंभारवाड्यात गेले होते, दिलं नाही. कुंभारीन मावशी म्हणाली, देते हा, बस त्या दगडावर. माझ्या हातातलं काम झालं की तुला मांड्याचं खापर देते. मी त्या दगडावर बसली तेवढ्यात विसोबा काका पंत्या नेण्यासाठी कुंभारवाड्यात आले आणि काकानी मला पाहिलं. गालात चपराक मारली. चोचले करतात संन्याशाची कार्टी. मांडे खवसे वाटतात यांना. चाल चालती होत माझ्या वेणीला धरून फरफटत वेशीतनं बाहेर हाकलून दिलं. धक्के मारून वेशीतनं बाहेर घालवलं. दादा, हे लोक असाच त्रास देणार आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते, अगं मांडे करायचे होते ना तुला, मग मला सांगायचं, मी आणून दिला असतं तुला खापर. हा, तुला सांगायचं, विसरलास का? त्या वेशीमध्ये विसोबा पंडितांनी कशी लाथ मारली होती तुझ्या छातीत. दादा, तू पाया पडून त्यांना सांगत होतास, विनंती करत होतास, किती नम्रतेनं बोलत होतास, पण त्या विसोबा पंडिताने तुझ्या छातीत लाथ मारली. तुझे गुडघे फुटले, कोपराची सालपाट निघाली, बरगडीला खरचटलं. आणि मी तुला सांगू, मांड्याचं खापर आणून दे म्हणून मला मारलं, तेवढंच पास झालं बाबा. राहू दे ते मांडे करायचं. ज्ञानोबाराय म्हणतात, मांडे करायचेत का तुला? तुझ्या हातानं भरवायचं ना आम्हा भावंडांना, हीच इच्छा आहे ना मुक्ते तुझी? चल तयारी कर, मी देतो खापर तुला. मुक्तानं तयारी केली. ज्ञानोबारायाला सांगितलं, दादा झाली रे तयारी, आता आणून दे खापर. ज्ञानोबारायाने अंगावरला पंचा बाजूला काढला आणि ज्ञानोबाराय खाली वाकले. पाठ उघडी केली, जठराग्नी प्रज्वलित केला आणि मुक्ताला सांगितलं, मुक्ते, मांडा तयार कर आणि टाक माझ्या पाठीवर. पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताची. पाठीवरी मांडे भाजले, पाठीवरी मांडे भाजले. हा अधिकार ज्या ज्ञानोबारायाचा. ज्ञानोबारायांचा नाव लौकिक जिकडं तिकडं पसरला. ज्याच्या त्याच्या मुखामध्ये ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय, योग्याची माऊली. त्या चांगदेव महाराजांच्या कानावर आलं, अरे माझ्यासारखा योगी या पृथ्वीच्या पाठीवर दुसरा नसताना
हा कोण योग्याची माऊली जन्माला आला. हजारो शिष्यमंडळी बरोबर घेतली. जिवंत वाघावर बसला. विषारी नागाचा चाबूक केला. तो हातामध्ये घेतला आणि कोण योग्याची माऊली आहे चला बघूया. आळंदीकडे निघाला. पुढे निरोप पाठवला. चांगदेव महाराज येत आहेत. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. 1400 वर्ष जगलेला. समाधी लावून बसला. आणि त्या काळामध्ये जर कुणी स्वर्गवासी झालं तर ते प्रेत त्या मेलेल्या माणसांचे मृतदेह चांगदेव महाराजांच्या समोर आणून ठेवले जात. महाराजांची समाधी उतरली आणि चांगदेव महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, दृष्टी टाकली तर ते मेलेली माणसं जिवंत व्हायची. असा अधिकार या चांगदेव महाराजांचा. या चांगदेव महाराजांचं गाव जन्मगाव नगर जिल्ह्यामध्ये. तपश्चर्या केली त्या तापी नदीच्या किनाऱ्यावर पुणतांब्याला. माझ्या माता पित्यानो, जिवंत वाघावर बसलेला, विषारी सापाचा चाबूक हातामध्ये घेतलेला, हजारो शिष्य समुदाय बरोबर घेतलेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी निघालेला आहे. सकाळची वेळ. कुणीतरी निरोप दिला. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह एका पडक्या भिंतीवर बसले होते. दात घासत होते आणि कुणीतरी निरोप दिला, हे ज्ञानेश्वरा, अरे असा काय बसलास? काय करू, चांगदेव महाराज तुझ्या भेटीला येत आहे. म्हणे कसे? जिवंत वाघावर, हातात विषारी नागाचा चाबूक केलेला, तो हातामध्ये घेतलेला आणि हजारो शिष्य मंडळी बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येत आहे. आपण 4 पावलं पुढे जाणं स्वागत करण्यासाठी हा माणसाचा धर्म आहे. ज्या भिंतीवर ज्ञानोबाराय बसले होते त्या भिंतीला विनंती केली, बाई मला चांगदेव महाराजापर्यंत घेऊन चल. ज्ञानोबारायाच्या मुखातून आवाज निघाल्याबरोबर जशी मोटार धावते, जशी रेल्वे पळते, दगडा मातीची निर्जीव भिंत सरर पळत सुटली आणि चांगदेव महाराजांच्या समोर येऊन उभा राहिली. चांगदेव महाराजांनी पाहिलं, अरे मी 1400 वर्ष जगलो पण वाघावर बसून आलो. या 14 वर्षाच्या पोरानं दगडा मातेची निर्जीव भिंत चालवली. खरोखर योग्याची माऊली आहे. मनोमन खात्री पटली. चांगदेव महाराज वाघावरनं उतरले, साष्टांग नमस्कार घातला. मला पदरात घ्या, आपला अधिकार मोठा आहे, मला क्षमा करा, मी अभिमानानं नडलो होतो. हा अधिकार ज्या ज्ञानोबारायांचा. मुक्ताला दीपवाळीच्या वेळेला मांड्याचं खापर मागायला गेली असताना कुंभारवाड्यात विसोबा पंडितानं वेणी धरून मारलं. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ता ही भावंड गळ्यात गळे घालून विचार करतात. आपल्या वडिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं. आपल्या आईला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. ज्या पैठणनं हा न्याय दिला त्या पैठणकराकडे जाऊ आणि आपली व्यथा सांगू, आपलं दुःख सांगू. अरे कसा दिलात तुम्ही न्याय? आमच्या आई बापाला मारलं, त्यांना आत्महत्या करायला लावलीत आणि तरी आमचा छळ थांबत नाही. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. ठरवलं आणि ही भावंड पैठणला आली. भरलेल्या त्या धर्मसभेमध्ये स्वतःचा परिचय करून दिला. 6 महिन्यापूर्वी न्यायाची भीक मागण्यासाठी तुमच्या दारात आलेल्या विठ्ठल पंतांची आम्ही मुलं आहोत. हा निवृत्तीनाथ, मी ज्ञानदेव, हा सोपाना आणि ही मुक्ता, असे आम्ही 4 भावंड. मंडळी, तुम्ही दिलेल्या न्यायाप्रमाणे आमच्या माता पित्यांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा घेतली, आत्महत्या केली, पण आमचा छळ थांबला नाही. ती शिक्षा आमच्या आई बापांनी घेतली, ती आमचा छळ थांबावा म्हणून, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून, वेशीच्या प्रवेश मिळावा म्हणून.
विहिरीवर पाणी भरण्याची मुभा मिळावी म्हणून, मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून, इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची परवानगी असावी म्हणून, आणखीन आम्हाला न्याय मिळाला नाही. आमचा छळ थांबलेला नाही. छळ तर थांबलाच नाही, पण त्याला गती मिळाली. दिपवाळीच्या दिवशी मुक्ताला विणी धरून मारलं, मांड्याचं खापर मागायला गेली असता. असा कसा दिलात मंडळी न्याय? असा कसा तुमचा न्याय? पैठणची ब्राह्मण मंडळी काय म्हणाली मंडळी ऐका. कार्ट्यानो, अरे कसा थांबेल तुमचा छळ? देहांत प्रायचित्तानंतर जर तुम्ही जन्माला आला असतात तर थांबला असता. ऐकलत का मंडळी? आत्महत्या केल्यानंतर मुलं होत असतात. एवढी शहाणे पंडित होते त्या पैठणचे. देहांत प्रायचित्तानंतर म्हणजे तुमच्या आई बापाच्या आत्महत्येनंतर तुम्ही जन्माला आला असता तर छळ थांबला असता. चीड आली ज्ञानोबारायाला आणि ज्ञानोबाराय म्हणतात, ब्राह्मणानो, अरे ज्या आईच्या विटाळामध्ये तुम्ही जन्माला आलात त्याच आईच्या विटाळामध्ये आम्ही 4 भावंड जन्माला आलो. कशासाठी वाळीत टाकता? का छळ चालवलाय आमचा? ज्ञानोबाराय म्हणतात, विटाळाचा देह विटाळी जन्मला. ज्या आईच्या विटाळामध्ये तुम्ही जन्माला आलात त्याच आईच्या विटाळामध्ये आम्ही 4 भावंड जन्माला आलो. विटाळाचा देह विटाळी जन्मला, शुद्ध कसा झाला सांगा मज. आले ते विटाळे, गेले ते विटाळे. अरे जन्माला येताना विटाळ, घरात बाई बाळंतीण झाली तर विटाळ पाळला जातो मंडळी. जन्माला येताना विटाळ, आले ते विटाळे, गेले ते विटाळे. घरामध्ये मनुष्य स्वर्गवासी झाला तरी विटाळ पाळला जातो. अरे जन्माला येताना विटाळ, मरताना विटाळ. आले ते विटाळे, गेले ते विटाळे. मध्येच सोहळे कैसे आले. ज्या वेळेला ज्ञानोबाराय बोलू लागली त्या धर्मसभेतली सगळी विद्वान शास्त्री पंडित माती उकरू लागली. सर्वांच्या माना खाली झाल्या आणि त्यातल्या एका पंडितानं प्रश्न केला, ए मुला, लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न करू नकोस. हा निघालेला जो रेडा आहे ना, एक पखालवाला चालला होता. याचंही नाव ज्ञानदेव आहे आणि तुझंही नाव ज्ञानदेव आहे. तू वेद जाणतोस, हा रेडा जाणेल का? दोघात काही फरक? ज्ञानेश्वर महाराज दुदुंबी सारखा आवाज निघाला मुखातून आणि ज्ञानोबाराय त्या धर्मसभेमध्ये बोलतात, काय फरक आहे? शरीरामध्ये फरक आहे पंडितांनो. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. त्या रेड्याच्या शरीरातला आत्मा आणि या ज्ञानदेवाच्या शरीरातला आत्मा एक आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही. ते शरीर रेड्याचं असेल, पशुचं असेल, माझं मानवाचं असेल, पण दोघांच्या शरीरातलं चैतन्य मात्र एक आहे. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. तो सुद्धा रेडा वेद जाणेल. बोलवा त्या रेड्याला. त्या धर्मसभेमध्ये त्या पखालवाल्याला बोलवण्यात आलं. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेड्यानं तोंड उघडलं आणि रेडा रेकू लागला. वेदातल्या रुच्या रेकू लागला. वेदातले श्लोक रेकू लागला. पंडितांची सभा अवाक झाली, आश्चर्यचकित झाली, गार झाले. सगळे शास्त्र ग्रंथ पंडितांनी बांधून ठेवलेत आणि एकच जय जयकार झाला. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानोबारायाच्या पायावर ब्राह्मण मंडळी लोळू लागली. त्या पैठणाने एकच जय जयकार. सारं पैठण शहर दुमदुमून गेलं ज्ञानोबारायाच्या जय जयकारानं. त्या पंडितांनी ज्ञानोबा भावंडांच्या, निवृत्तीनाथाच्या, ज्ञानोबारायाच्या, सोपान काकाच्या, मुक्ताबाईच्या या लेकरांच्या चरणावर लोळण घेतली मंडळी. लोळण घेतली. ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेवर प्रवचन केलं.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संयय. इथून सुरुवात झाली. 6 महिने प्रवचन झालं. 6 महिने सारं पैठण वेळ लागलं ज्ञानोबारायाच्या मुखातली अमृतवाणी ऐकण्याचं. लहानापासून वृद्धांना ध्यास लागला. ज्ञानोबारायांचं वेळ लागलं. ज्ञानोबारायांच्या मुखातली अमृतवाणी मुसळधार पावसासारखी पैठणवर बरसू लागली. आणि पुढं काय झालं ते ऐका मंडळी. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी. सुमित कॅसेट कंपनी. एकदा भजन करा मंडळी, सर्वजण भजन करा. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, यशोमती मैया के हे नंद लाला, यशोमती मैया के हे नंद लाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची झाली हो इच्छा मज त्या संत दर्शनाची, झाली हो इच्छा मज त्या संत दर्शनाची. त्या पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ज्ञानेश्वर महाराजांची 6 महिने भगवद्गीतेवर प्रवचन झाली. हजारो लोकांची गर्दी जमायची. वेड लागलं पैठण शहराला. ज्याच्या त्याच्या मुखात ज्ञानोबारायांचं नाव जय जयकार होऊ लागला. आणि 6 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर निवृत्तीनं जाग केलं. ज्ञाना, किती दिवस थांबायचंय, किती दिवस मुक्काम करायचा. अरे गंगा बहती भली साधू घुमता भला. आज शेवटचं प्रवचन, आज निरोप घे. संध्याकाळी 4 वाजता प्रवचन झालं. आणि त्या प्रवचनात ज्ञानोबारायांनी निरोप दिला. माझ्या माता पित्यानो, आई वडिलांनी एवढी माया केली नाही, एवढं प्रेम दिलं नाही, तेवढं प्रेम तुम्ही पैठणकर माता पित्यांनी दिलं. आता येतो आम्ही, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. काही चुकलं असेल या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये, तुमच्या पायाजवळ राहून काही अपराध घडला असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. येतो मंडळी. सारं पैठण गाव रडू लागलं. घराघरातली लहान थोर माणसं, आईच्या काकेतलं मूल सुद्धा रडू लागलं. आणि सर्वजण ज्ञानोबारायाला सांगू लागले, आणखीन थोडे दिवस थांबा, तुमच्या मुखातली अमृतवाणी आमच्या कानावर पडू द्या, आमचं जीवन पावन होऊ द्या, आमचा जन्म पवित्र होऊ द्या. ज्ञानोबारायांनी क्षमा मागितली. सद्गुरुनाथांची आज्ञा आहे, आता जाऊ द्या आम्हाला. पैठणकरांनी बैलगाडीची व्यवस्था केली. ही भावंड बैलगाडीत बसली आणि पैठणचा निरोप घेत असताना हजारो लोकांची गर्दी निरोप देण्यासाठी. सारं पैठण गाव डोळ्यातून अश्रुधारा, गंगा जमुना वाहतात प्रत्येकाच्या डोळ्यातून. निरोप दिला. नजरेआड बैलगाडी झाल्यानंतर जी ती आपापल्या घरी निघून गेली. आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना बैलगाडी परत जाऊ दे.
त्या मुक्या जीवाला कशासाठी त्रास. ही भावंड भराभर गाडीतनं उतरली, आपलं सामान काढून घेतलं आणि त्या गाडीवानाला सांगितलं तुम्ही आता परत जा, आम्ही पायी पायी जातो. आणि मुक्काम दर मुक्काम करत ही भावंड नेवाशाला आली. आळंदीला येत असताना रस्त्यामध्ये नेवास नावाचं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. या नेवाशाला ही भावंड आली. सायंकाळची वेळ होती, झिमझिम पाऊस चालू होता. आता कुठं आश्रयाला थांबायचं. आज रात्री मुक्कामाला थांबू, सकाळी लवकर उठून निघून जाऊ असं या भावंडांनी ठरवलं. पण आश्रयाला थांबायचं ते कुठं थांबायचं. हिंदू मंदिरात येऊ देत नाहीत संन्याशाची मुलं म्हणून, कुणाच्या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही. मग जायचं कुठं. गावाच्या बाहेर एक मस्जिद होती. या मस्जिद मध्ये ही भावंड आली. तिथं काजी बसलेला होता. त्यानं विचारलं कोण है. हम हिंदू है. हिंदू इधर काय को आए. जाओ तुम्हारे मंदिर में जाओ. ज्ञानोबा राया म्हणतात पाऊस पडतोय, अंगावरली कापडं भिजायला लागलेली आहेत, ती बदलण्यासाठी आमच्याकडे दुसरी कापडं नाहीत. आजची रात्र आम्ही आश्रयाला थांबणार आहोत, सकाळी लवकर उठून निघून जाणार आहोत. आजची रात्र आश्रय हवाय. त्या काजीनं सांगितलं बच्चो, मुस्लिम के अलावा यहां कोई ठहर नहीं सकता, निकल जाओ यहां से, जाओ तुम्हारे मंदिर में जाओ, ये मस्जिद मुस्लिम की है. चीड आली ज्ञानोबा रायाला. एवढी मानवता नाही माणसाजवळ. ज्ञानोबा राया म्हणतात काजी साहब वो किसकी है खुद बताएगी. अरे मस्जिद कभी बोल सकती है. मजाक मत करो बच्चों, जाओ तुम्हारे मंदिर में जाओ. ज्ञानोबा रायाने प्रश्न विचारला, बोल तू किसकी है. 3 वेळा त्या दगडामातीच्या मस्जिद मधनं आवाज निघाला, मैं हिंदू की हूं, हिंदू की हूं, हिंदू की हूं. काजीच्या अंगावर शहारे उभा राहिले. ज्ञानोबा रायाच्या चरणाला मिठी मारून काजी रडू लागला. क्षमा करा, आपला अधिकार मोठा आहे, या अपराध्याला पदरात घ्या. रात्रभर आश्रयाला थांबले. सकाळी गंगेवर स्नानाला गेले. स्नान करून परतत असताना गावातली एक अंत्ययात्रा गंगेकडे निघाली होती. प्रतिष्ठित माणूस मेला होता. त्याची पत्नी सती जायच्या तयारीनं निघाली होती. सारं गाव त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालं होतं. आणि ही रस्त्याच्या कडेनं एकामागं एक येणारी 4 भावंड आणि अंत्ययात्रा गंगेकडं. रस्त्यात भेट झाली आणि त्या माऊलीनं ज्ञानोबा रायांना पाहिलं. कुणीतरी योगी आहे, साष्टांग नमस्कार घातला. माऊलीने आशीर्वाद देऊन टाकला, पुत्रवती भव. तिनं विचारलं, महाराज हा आशीर्वाद या जन्मातला की पुढल्या जन्मातला. ज्ञानोबा राया म्हणतात, आई सौभाग्याचे अलंकार गळ्यात आहेत, कपाळावर कुंकुम तिलक आहे, आणि असा प्रश्न का केलास. हे निघालेलं प्रेत माझ्या पतीचं आहे आणि मी सती जाण्यासाठी निघालेली आहे. नाली होती, केस मोकळे सोडले होते, अंगावर हिरवं वस्त्र परिधान केलं होतं, कपाळावर कुंकुम तिलक रेखलेला होता, सौभाग्याचे अलंकार तिच्या गळ्यामध्ये होते आणि पतीच्या चितेवर सती जायचं या निर्धारानं निघाली होती. माऊलीच्या अंगावर शहारे उभा राहिले. आशीर्वाद तर दिला. नकळत निवृत्तीनाथाकडे पाहिलं आणि निवृत्तीनाथांनी काय सांगायचं ते नजरेनं सांगितलं. ज्ञाना, योग्यानं दिलेला आशीर्वाद कधी व्रताठाई जाणार नाही. थांबवती प्रेत यात्रा हा संकेत होता त्याच्यामध्ये. ज्ञानोबा रायांनी पाठीमागं वळून हाक मारली, थांबा, थांबवा ती प्रेत यात्रा, थांबा. निघालेल्या मंडळीने पाठीमागं वळून पाहिलं. एक बालवयातला मुलगा थांबायला सांगत आहे. सगळी मंडळी थबकली. ही भावंड त्या प्रेत यात्रेत आली. ते प्रेत खाली ठेवायला सांगितलं. दोऱ्या ढिल्ल्या केल्या आणि ज्ञानोबा रायांनी त्या प्रेताच्या मस्तकावर हात ठेवला. उठा सच्चिदानंद बाबा, उठा. झोपेतनं उठल्यासारखं ते प्रेत पुन्हा चैतन्य जागृत झालं आणि ते प्रेत उठून बसलं. ज्ञानोबा रायाच्या चरणावर लोटांगण घातलं. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करण्यात आला. ज्ञानोबा रायांनी त्या जिवंत केलेल्या माणसाला ताटीवरनं उठवलं, हाताला धरलं, त्या मस्जिद मध्ये आणलं, त्याला समोर बसवलं. एक कागदाचा गठ्ठा त्याच्या समोर ठेवला. शाईची दौत हातात भरू दिला आणि त्याच्या समोर बसून एक एक ओवी ज्ञानोबा रायांनी सांगितली आणि त्या माणसानं लिहिली. मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्यात आला. नोंद ठेवा भाविकांनो, आपण जिवंत असून वाचायला तयार नाही.
ज्ञानेश्वरीमध्ये शेवटची उभी आहे. शके 12 बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. असे ही ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालं. आणि ज्ञानोबारायात आपल्या वडील बंधूला सद्गुरुनाथाला निवृत्ती दादाला बाजूला घेऊन म्हणतात, दादा आता ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालं. आई बाबा लहानपणीच निघून गेले. या आबाळाखाली ज्ञान्या तू जेवलास का म्हणून विचारणारं कुणी राहिलं नाही. आम्ही तशा अवस्थेत आतापर्यंत थांबलो. आता काम पूर्ण झालं. आता समाधी घ्यायची इच्छा आहे. मला परवानगी द्या. काय वाटलं असेल मंडळी, निवृत्तीनाथाला आपल्या पाठीवर पाय देऊन जन्माला आलेला आपला लहान भाऊ समाधी घेण्यासाठी परवानगी मागतो. काय म्हणालास ज्ञाना, काय म्हणालास? वळचणीचं पाणी आड्याला गेलं असं होईल बाबा. लोक सेन मारतील. आम्ही थोरल्यांनी मागं राहावं आणि आमच्या पाठीवर जन्माला आलेल्या लहानाने समाधी घ्यावी, कसं शक्य आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, दादा खरंच परवानगी द्या, मला समाधी घ्यायला परवानगी द्या. निवृत्तीनाथांनी हृदयाशी धरलं ज्ञानेश्वराला आणि काय म्हणतात, ज्ञाना नको असे बाबोलू, ज्ञाना नको असे बाबोलू, ज्ञाना नको असे बाबोलू. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना कुठून तुला ही बुद्धी सुचली समाधीसाठी परवानगी मागण्याची? सोपाना पळत आला, मुक्ता पळत आली. काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? बाजूला जाऊन काय बोलता तुम्ही? निवृत्तीनाथांनी हुंदके देत सांगितलं, मुक्ते ज्ञाना समाधीसाठी माझ्याकडे परवानगी मागायला लागलेला आहे. बघ आता तूच सांग त्याला. मुक्ता म्हणाली, ज्ञाना समाधी घ्यायला निघालास? मुक्ताला, सोपान काकाला, या निवृत्ती दादाला सोडून आमच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही माया राहिली नाही? एवढा उदास झालास तू? निवृत्तीनाथ समजूत घालतात, जरा आमचा तरी विचार कर. आमची काय अवस्था होईल, या मुक्तीची काय अवस्था होईल? मग प्रत्येकासाठी 2-2 वर्ष थांबायचं ठरलं. निवृत्ती दादासाठी 2 वर्ष, सोपान काकासाठी 2 वर्ष आणि मुक्तासाठी 2 वर्ष. माझ्या माता पित्यानो, मग या कालावधीमध्ये काय करायचं? या भावंडांनी ठरवलं पंढरपूरला जाऊ. नामदेवाचा खूपच नावलौकिक ऐकलेला आहे. देव नामदेवानं आणलेला नैवेद्य खातो, नामदेवानं दूध आणलेलं देव पितो. नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. असा असणारा त्या संत नामदेवाचा महिमा. नामदेवाच्या कीर्तनात देव नाचतो. त्या नामदेवाच्या सहवासामध्ये जाऊ, पंढरपुरामध्ये राहू, तीर्थयात्रा करून येऊ. ही भावंड पंढरपूरला आली. चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेवांचं कीर्तन चाललं होतं. आलिंगन दिलं. नामदेवानी ज्ञानेश्वराला ओळखलं, ज्ञानेश्वरानी नामदेवाला ओळखलं. योग्याच्या पुन्हा योग्याला समजतात मंडळी. एकमेकाला आलिंगन दिलं. 4 दिवस एकमेकाच्या सहवासात राहून ज्ञानेश्वर महाराजांनी आपला मनोदय बोलून दाखवला. नामया, तुझा अधिकार मोठा आहे. मी निर्गुण उपासक असलो तरी तू सगुण उपासक आहेस. त्या मूर्तीतून भगवंताला बाहेर काढण्याचं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. त्याचं भजन करत असताना त्याला नाचायला लावण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे. आपण दोघांनी मिळून तीर्थयात्रा करावी आणि थोडे दिवस नामदेवराया तुमच्या संगतीत राहावं, अशी इच्छा आहे. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरा बाबा, तुझा अधिकार मोठा आहे. मी या पंढरीच्या पांडुरंगाचा भिकारी आहे आणि ही भक्तीची थाळी फिरवत
मला त्याच्या पायाजवळच आयुष्याचा शेवट करायचा आहे. मला नको रे बाबा घेऊन जाऊ. मी पांडुरंगाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. मी पांडुरंगाची परवानगी काढतो. आणि नामदेवाला हाताला धरून त्या राऊळामध्ये ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, देवाकडे पाहिलं आणि आपला मनोदय बोलून दाखवला. महाविष्णूचा अवतार होता. आपलंच रूप आपल्याशी बोलतंय असा प्रकार त्या पांडुरंगाच्या राऊळामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पांडुरंगा, थोडे दिवस तुझ्या लाडक्या नामदेवाच्या सहवासात राहण्याची इच्छा आहे. आम्हाला तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी हवी आहे. नामदेव यायला तयार नाही. देवा, तूच सांगितलंस तर बरं होईल. त्यावेळेला पांडुरंगानं नामदेवाचा हात, ज्ञानेश्वराचा हात हातामध्ये धरून देव काय सांगतो ते ऐका. ज्ञानया, माझा प्राण तुझ्या हातामध्ये देतोय. नामदेवाचा हात ज्ञानेश्वराच्या हातात दिला आणि देवानं सांगितलं, माझा प्राण तुझ्या हातामध्ये देतोय, सांभाळून ने नामदेवा. अरे, त्याच्याशिवाय क्षणभर मला चैन पडत नाही. मला सोडून कधी बाहेर गेला नाही. त्याला उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून त्याचं रक्षण कर. सांभाळ माझ्या नामयाला. ज्ञानदेवा, घेऊन जा आणि सुखरूप घेऊन ये. पांडुरंगाची परवानगी मिळाली आणि ही जोडी तीर्थयात्रेला निघाली. कर्नाटक, पुरा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उज्जैनी पर्यंत. उज्जैनीला कीर्तन झाली. सगळा पंजाब हलवला संत नामदेवानी. कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत ही भागवत धर्माची पताका संत नामदेवानी आपल्या कीर्तनानं दुमदुमून टाकला सगळा भारत देश. ज्ञानेश्वर महाराज सोबत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रवचन करावं आणि संत नामदेवानी कीर्तन करावं. काय आनंद मंडळी. अनेक चमत्कार घडले, अनेक घटना घडल्या, अनेक प्रसंग निर्माण झाले आणि तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा ही जोडी पंढरपूरला आली. तोपर्यंत पंढरपुरामध्ये थांबलेले ज्ञानोबा रायाची भावंड सोपान काका, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ. सोपानाला आणि मुक्ताला करमेना. निवृत्ती दादा त्याच्या तंद्रीतच असतो. ज्ञानदादा तीर्थयात्रेला गेला. आपल्याशी गप्पा मारायला, बोलायला कोण? ही दोघच भावंड. निवृत्तीनाथाची परवानगी घेतली. दादा, तू ज्ञानदादाची वाट बघत इथंच थांब, आम्ही आजीकडे जाऊन येतो आळंदीला. आणि ही भावंड मुक्काम दर मुक्काम करत आली. अंधाऱ्या कोठडीत आजी झोपली होती. न बोलता तिच्या पायथ्याला ही लेकरं जाऊन बसली आणि तिचे पाय चोपायला सुरुवात केली. स्पर्श झाल्याबरोबर रक्ताला ओळखलं मंडळी. आजी म्हणाली, कोण रे? मुक्ते, सोपाना, माझा ज्ञाना कुठं आहे? निवृत्ती आला नाही? त्यांनी सांगितलं, ज्ञानदादा नामदेव महाराजांच्या सोबत तीर्थयात्रेला गेलेले आहेत. निवृत्ती दादा त्यांची वाट पाहत पंढरपुरात थांबलेले आहेत. आम्हाला तुझी आठवण झाली म्हणून आम्ही आलो. आजचे आजच्या दिवस राहतो, उद्या पुन्हा आम्ही पंढरपूरला जातो. कन्या आणि गुळाचं पाणी एकमेकात कालवून त्या दोन्ही लेकरांना खायला दिलं. मटा 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 मुके घेतले. सुरकुत्या पडलेले ते हात 80 ओलांडलेली म्हातारीनं गालावरनं, डोक्यावरनं, पाठीवरनं फिरवले. फार परवड झाली लेकरांची. आईबाप सोडून गेले. फार वनवन करावी लागली माझ्या लेकरांना, माझ्या बाळांना. सुखी राहा बाळांनो, कुठं असाल तिथं सुखी राहा. जेवण केलं? कितीतरी वर्षांनी हा प्रश्न त्यांना आजीनं विचारला. या जगाखाली, आबाळाखाली, या पृथ्वीच्या पाठीवर हा प्रश्न विचारण्यासाठी कुणीच राहिलं नव्हतं मंडळी. पोटभर आजीजवळ जेवण केलं. तिचा निरोप घेतला. ही भावंड मुक्काम दर मुक्काम करत पुन्हा पंढरपूरला आली. तोपर्यंत
ज्ञानदादा आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करून परत आलेले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात मावंद घालण्यात आलं. हजारो संत मंडळी पंक्तीला बसलेले आहेत. संत वाढत आहेत. त्या सोहळ्याला प्रत्यक्ष पंढरीनाथ हजर आहे. या जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक देव साधू संतांच्या पंक्तीला वाढत आहे आणि साधू संत जेवत आहेत. तिथला सोहळा पार पडला. वारकऱ्यांची भजनी मंडळीची दिंडी बरोबर घेतली आणि ही भावंड आळंदीला निघाली. मावंद झाल्यानंतर ज्ञानोबा रायांनी पुन्हा प्रश्न विचारला. दादा, 6 वर्ष थांबायचं ठरलं होतं, झाले 6 वर्ष, द्या परवानगी आता समाधीला. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात गडबडा लोळायला लागला. निवृत्तीत, ज्ञाना नको रे असं बोलू. काय समाधीचं डोक्यात घेऊन बसलास बाबा, आम्हाला सोडून जाऊ नको रे ज्ञाना, आम्हाला सोडून जाऊ नको. जरी सद्गुरूचा मला मोठेपणा दिला असलास तरी तू मोठा आहेस माझ्यापेक्षा. ज्ञानानं मोठा आहेस, अनुभवानं मोठा आहेस, समजुतीनं मोठा आहेस. मला तुला समाधी घेण्यासाठी परवानगी देण्याचा काय अधिकार आहे ज्ञाना, काय अधिकार आहे. नामदेव महाराजांनी हे दोघांची चाललेली चर्चा पाहिली. जवळ येऊन कानोसा घेतलात आणि नामदेव महाराज निवृत्तीनाथांची समजूत घालतात. निवृत्तीनाथ, आकाशात चांदणे येतात आणि जातात, तारांगण येतात आणि जातात, त्याचा शोक कुणी करत नाही. हे थोरो आले नाही अवतार, देवाचे अवतार सुद्धा या ठिकाणी राहू शकले नाहीत, संपवावा लागला. अरे 99 सहस्र राया दशरथा, राजा दशरथाला 99,000 वर्षाचं आयुष्य होतं, पण ते सुद्धा एके दिवशी संपवावं लागलं. ज्ञानोबा रायाच्या इच्छेप्रमाणे घेऊ द्या त्यांना समाधी, त्याचं दुःख मानायचं नसतं. त्यांना परवानगी द्या. आणि ही सगळा वारकऱ्यांचा, भजनी मंडळींचा हा दिंडी सोहळा आपेगावला आला. 1 दिवस मुक्काम केला आणि आळंदीला येऊन कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस आणि सकाळी संत नामदेवांनी कीर्तन केलं. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर विवर खोदण्यात आलं होतं. उत्तरेला तोंड करून ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी बसलेले आहेत. आपल्या सगळ्या भावंडांना बोलावलेला आहे. हजारो लोकांचा यात्रेसारखा समुदाय जमलेला आहे. फुलांचा ढीग पडत होता आणि अश्रूंचा पूर वाहत होता. आणि ही चारी भावंड ज्ञानोबा रायांच्या समोर उभा आहेत. तेवढ्यात गर्दीतून वाट काढत ज्ञानोबा रायांची आजी आली आणि त्या आजीनं ज्ञानराजाला पाहिलं, कवटाळून मिठी मारली, हृदयाची धरलं. पोरा, समाधी घ्यायला निघालास? अरे मी 80 वर्षाची झाली, अजून हाडं वाळवत जिवंत आहेत आणि तू समाधी घ्यायला निघालास? संत नामदेवांनी कीर्तन केलं. पांडुरंग त्या कीर्तनाला हजर आहेत आणि हजारो लाखो लोकांच्या डोळ्या देखत ज्ञानोबा रायांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी, सुमित कॅसेट कंपनी. आणि काय घडलं मंडळी, ते हजारो लोक ज्ञानोबा रायांचा जय जयकार करू लागले. निवृत्तीनाथांनी आपल्या हातानं विवराचं दार बंद केलं. पद्मासन घालून उत्तरेला तोंड करून ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. डोळे डोळे भरून आपल्या भावंडांना पाहिलं आणि ज्ञानोबा राया म्हणतात, दादा, कधी अवज्ञा झाली असेल, काही चुकलं असेल तर क्षमा करा या ज्ञानाला, येतो आम्ही. आणि हजारो लोकांनी ज्ञानोबा रायांचा जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी. एकदा भजन करा मंडळी सर्वजण. माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर.